खोटं बोलण्याची कॉम्पिटिशन असते ना, तर त्याच्यात प्रियाला गोल्ड मेडल मिळेल. सिच्युएशन काही असू द्या, ती सगळ्यांबरोबर आपल्या बाजूने करून घेते. मग त्यावर सायली म्हणते, आणि आपल्या घरच्यांचा तिच्यावर आंधळा विश्वास आहे, याचाच तर त्रास होतो मला. मग त्यावर अर्जुन म्हणतो, मला वाटते ना, आपल्या घरच्यांनी ठरवून टाकले की प्रिया कधीच चुकत नाही, त्यामुळे आपण यात काही करू शकत नाही. आपण फक्त ती खरी कशी आहे ना हे त्यांना दाखवत राहायला पाहिजे. त्यांना पटेल तेव्हा पटेल. तेवढ्यात अर्जुनला एक कॉल येतो. तो कॉल चैतन्याचा असतो. अर्जुन कॉल उचलतो आणि म्हणतो, हां बोल. मग चैतन्य म्हणतो, एक गुड न्यूज आहे, रविराज सरांनी तन्वीच्या चौकशीची परवानगी दिली. मग अर्जुन म्हणतो, गुड. कोर्टाची परमिशन असल्यामुळे तो सिनियर नाहीच म्हणू शकत नव्हता. मग चैतन्य अर्जुनला म्हणतो, म्हणूनच मी सायकोलॉजीची उद्याचीच अपॉइंटमेंट घेतली, आत्ताच कन्फर्म केलं. मग त्यावर अर्जुन म्हणतो, फंटास्टिक. तसंही चांगल्या कामासाठी वेळ घालवायचा नसतो आणि प्रियाचा खोटेपणा बाहेर आणण्याइतकं चांगलं काम दुसरं असू शकत नाही. मग चैतन्य म्हणतो, खरं आहे अर्जुन, ऑल द बेस्ट, चल भेटू. मग अर्जुन बाय म्हणतो आणि फोन ठेवून देतो. मग सायली अर्जुनला विचारते, काय झालं. मग अर्जुन सायलीला म्हणतो, प्रियाची सायकोलॉजीची चौकशी उद्याच होणार आहे. हे खूप मोठी न्यूज आहे मिसेस सायली. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण सायकोलॉजीचं ती प्रिया कशी बोलते, कुठे जाते, काय होते, या बॉडी लँग्वेज काय आहे, त्याच्या हावभाव कसे आहेत, या सगळ्यावरून त्यांना कळते की ती खोटं बोलते का नाही. त्यावर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे तिने चौकशीला नाही बोलून मूर्खपणा केलाय ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक्झॅक्ट. मी तिला वेडिंग गिफ्ट दिलं होतं ना, तेव्हाच मला समजलं होतं प्रिया चौकशीला नाही म्हणणार आहे ते, आणि तिने तेच केलं. आता फक्त आपल्यासमोर नाही, सायकोलॉजीसमोर तिला उत्तर द्यावी लागतील. तेव्हा सायली म्हणते, आज निसटून गेले ती खोटं बोलून, पण उद्या काय करेल. आज एक दोन तिच्या बाजूने पडलं, पण उद्याचं दान आपल्या बाजूने पडणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पडणारच, कारण खोटं बोलणाऱ्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो. आपण काय खोटं बोललोय हे नीट लक्षात ठेवावं लागतं आणि ते राहत नाही, म्हणून ती माणसं चुकतात. चुकेल तन्वी पण चुकेल, आणि ती चूक जर सायकोलॉजी समोर झाली ना, तर ती तन्वीला खूप महागात पडेल, खूप महागात इकडे पडेल. इकडे अश्विन प्रियाकडे एकटक पाहत असतो. तेव्हा प्रिया विचार करते, हा माझ्याकडे असा का पाहते, हे खरं काय कळलं का त्याला. बाकी सगळे माझ्या विरोधात गेले तर चालेल, पण हा माझा ठीकमध्ये राहायला हवा. तेव्हा प्रिया अश्विनला म्हणते, असा का बघतोयस. तेव्हा अश्विन प्रियाला म्हणतो, तुझं हे रूप बघतोय. तेव्हा प्रिया म्हणते, हे रूप म्हणजे. तेव्हा अश्विन म्हणतो, नवऱ्यावर निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या बायकोचं रूप. आपल्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला तर प्रसंगी वाघिणीचं रूप घेणारी आहेस तू. तेव्हा प्रिया म्हणते, तुला जर काय झालं असतं तर कसं सहन करणार आहे रे मी. तुझ्याशिवाय कोण आहे रे माझं. नाही म्हणजे आई बाबा आहेत, पण जोडीदार म्हणून तूच आहेस ना रे. मी ना फक्त श्वास घेत होते म्हणून जिवंत होते. माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तर तू दिला आहेस. तुझ्यासाठी मी एवढं नाही का करू शकत. मग त्यावर अश्विन म्हणतो, एवढं. अगं केवढं केलंस तू. मग त्यावर प्रिया म्हणते, तुला माहीत आहे अश्विन, मला वाटत होतं ना त्या मैपतचा जीव घ्यावा, पण मी स्वतःला सावरलं. मी फक्त त्याला एवढी जाणीव करून दिली की तिच्या आणि तुझ्यामध्ये मी उभे आहे. तुला वाचवताना मला काही झालं तरी चालेल, पण मी असे म्हणते तोपर्यंत अश्विन तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो, हे बघ, मी असलं काही ऐकून घेणार नाही आणि परत असं वेडेपणा करायचा नाही. त्या मैपतसारख्या गुंडाला एकटीने भेटायला जायचं नाही, प्रॉमिस. मग त्यावर प्रिया म्हणते, हां प्रॉमिस. आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. आता सायली अर्जुनला म्हणत असते,
आज मी देवाकडे प्रार्थनाच केली की प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे आणि तिलाही आजची चौकशी पण खूप कठीण जाऊ दे. आणि तसंही ती आपल्या सगळ्यांसमोर खोटं बोलू शकते, पण मानसशास्त्र त्यांच्यासमोर ती खोटं नाही बोलू शकत. मग त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणून आपण हा प्लॅन केलाय आणि तो सक्सेसफुल होणारच. आता अर्जुन शर्ट घालत असतो तोपर्यंत त्याच्या शर्टाचे बटन तुटते आणि अर्जुन म्हणतो, ओ शेट, शर्ट बदलावा लागेल आता. मग सायली म्हणते, का शर्ट बदलावा लागेल? मग अर्जुन म्हणतो, हे बटन तुटले. मग सायली म्हणते, तुमची बायको आहे ना? मग अर्जुन म्हणतो, अरे मिनी टेलर डिपार्टमेंट दिसते ही, तुम्हाला हे पण जमतं? मग सायली म्हणते, न जमायला काय झालं, शर्टाला बटन तर प्रत्येक गृहिणीला लावता येतं आणि आता न हलता उभे राहा, सुई टोचेल. मग आता सायली अर्जुनच्या शर्टाचे बटन लावतेले त्यांनी दाखवलंय. अर्जुन सायलीच्या डोक्यावर आलेली केसे मागं सारतो आणि नंतर ते दोघेही रोमॅन्टिक होतात. अर्जुन आणि सायली दोघी एकमेकांकडे बघून हसत असतात. तेवढ्यात सायलीच्या हातात सुई घुसते. ती म्हणते, ओ माय गॉड. मग अर्जुन तिचा हात हातात घेऊन सायलीच्या बोटावर फुंकत असतो. मग सायलीला ही भारी वाटते आणि सायली पुन्हा अर्जुनकडे बघून हसत असते. नंतर हात हातातून काढून घेते आणि तिथून निघून जरा दूर जाते. मग अर्जुन सायलीला म्हणतो, हे बटन माझं शत्रू आहे की मित्र मला हेच कळत नाही. जोपर्यंत तुटलेलं तोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ होता, जेव्हा ते शिवलं गेलं तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर गेलाय. मग सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का हो? पटकन तयार होऊन खाली या. आणि सायली असून तिथून निघून जाते. मग अर्जुन एकटाच रूममध्ये खुश होऊन हसत असतो. आता हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली म्हणत असते, सायकोलॉजीच्या उपस्थितीत या चौकशीचा उपयोग होईल. मग अर्जुन म्हणतो, डेफिनेटली होईल. मग आता इकडे प्रिया म्हणते, मी 1000 वेळा तुम्हाला सांगितले, मी भांडणाचा आवाज आला म्हणून मी रूममधून बाहेर आले आणि दिसलं की मधुभाऊंनी डाव्या खिशातून बंदूक काढली. मग अर्जुन म्हणतो, जस्ट एक सेकंद, गेल्या वेळी तुझे स्टेटमेंट होते मधुभाऊंनी पिस्तूल कोठून काढली तुला आठवत नव्हते आणि आता लगेच तो आठवलं. मिस्टर ऑनर तन्वी खोटं बोलते. तर अशी प्रिया म्हटल्यानंतर हा भाग त्यांनी इथे संपवला आहे. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे काय होणार हे खूपच रोमांचक असणार आहे. जर असे डेली अपडेट, मालिकेचे अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.